अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी. तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना. चला तर मग आपल्या सर्वांनाच माहीत आहे की 10 एप्रिलला आहे स्वामी समर्थ महाराज प्रकटतील. या निमित्त तुम्हाला 21 मार्चपासून ते 10 एप्रिलपर्यंत साधी सोपी आणि अनुभव देणारी ही सेवा करायची आहे. यामध्ये तुम्हाला माहीतच आहे की स्वामी महाराज प्रकटदिन म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी दिवाळीच. अगदी नवीन छानसा दिवस म्हणजे स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन. ज्या दिवशी स्वामी महाराज कर्दळी वनातून प्रकट झाले होते तो दिवस आपल्या सगळ्या स्वामी सेवेकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी आपल्याला सगळ्यांना खूप छान अशा सेवाही करायच्या आहेत. 21 मार्चपासून ते 10 एप्रिल या दिवसांमध्ये तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. आता तुम्ही म्हणाल की ताई 21 मार्च 10 एप्रिल या दिवसात आमची अडचण येत आहे. तर काही नाही, तुम्ही अशा वेळेस थोडे अगोदरपासूनच ही सेवा सुरू करू शकता. म्हणजेच अगदी आजपासून सुद्धा सेवा करू शकता, जेणेकरून तुमचे ते 4 दिवस भरून निघतील. लक्षात ठेवा, स्वामींना आपण काय चढवतो? नारळ, खडीसाखर, हार, फुले, पेढे ही सगळी आपली हौस आहे. स्वामी फक्त आपल्या भक्तीचे आणि आपल्या भावनांचे, आपल्या प्रेमाचे भुकेले आहेत. स्वामींना आपली फक्त भक्ती हवी आहे. ते कोणत्याही वस्तू खात नाहीत, पीत नाहीत, ते आपल्यालाही माहीत आहे. हे काही चमत्कार जे दाखवले जातात की स्वामींनी पुरणपोळी खाल्ली, हे खाल्लं, ते खाल्लं वगैरे, पण तुम्हाला तर माहीतच आहे की हे कितपत सत्य आहे. त्याचा पुढचा प्रसाद त्यांनी ग्रहण केला आणि त्यांची नजर पडली आहे म्हणून तो प्रसाद बनतो. त्यांच्या फक्त नजरेने तो प्रसाद बनतो आणि मग तो आपण खातो. म्हणून त्या स्वामींच्या म्हणजे आपण जो भोजन प्रसाद दाखवतो, ते भोजन नैवेद्य दाखवतो, त्याला आपण प्रसाद म्हणतो. तर तुम्ही पण लक्षात घ्या की स्वामी कशाचे भुकेले आहेत. तर स्वामी महाराज फक्त भक्ती, प्रेम आणि माया यांचे भुकेले आहेत. त्यांची मनापासून भक्ती करावी, त्यांचा मनापासून त्यांच्याबद्दलचा भाव याचे ते भुकेले आहेत. आता मी तुम्हाला सांगते की सेवा काय करायची आहे. तर पहा, 21 मार्चपासून पुरुषांना तर कोणतीच अडचण नसते, त्यामुळे त्यांनी सलग 21 मार्च ते 10 एप्रिलपर्यंत या सेवा करायच्या आहेत. आणि स्त्रियांनीसुद्धा 21 मार्च ते 10 एप्रिलला या सेवा करायच्या आहेत. मात्र ज्या स्त्रियांना काही कारणाने अडचणी येत आहेत त्यांनी आजपासूनच सेवेला लागा. ज्यांना अडचण नसेल त्यांनी निश्चिंत राहा आणि 21 मार्च ते 10 एप्रिलपर्यंत या सर्व सेवा तुम्ही करू शकता. आता या सेवा म्हणजे तुम्हाला कशी करायची, काय करायचे ते सांगितलं पाहिजे. आता समजा तुम्हाला एखादं मूल हवं आहे, घर हवं आहे, गाडी हवी आहे, बंगला हवा आहे, आरोग्य हवं आहे, तुमचं मुलांचं करिअर हवं आहे, तुम्हाला तुमच्या पतीचे व्यसन सुटावं अशी इच्छा आहे, मुलांची संगत बिघडलेली आहे ती नीट व्हावी, मुला तुमचे ऐकावं अशी इच्छा आहे, सासूचे सुनेने ऐकावं, या पलीकडे जगात काहीच अडचणी नाही आहेत. आर्थिक, मानसिक, शारीरिक हे 3 प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच येत असतात. ज्यासाठी संकल्पयुक्त सेवा करायची आहे. त्यांनी त्या दिवशी म्हणजेच अगदी उद्यापासून जरी सेवेला सुरुवात केली किंवा 21 मार्चपासून जरी सेवेला लागला तर सकाळी सर्वप्रथम लवकर उठायचं आहे. घर स्वच्छ करायचं, तन मन धन म्हणतो ना आपण, ते संपूर्ण स्वच्छ करायचं आहे. मनात कुणाबद्दल निंदा नको, नालस्ती नको. या दिवसात कुणाचा मत्सर करायचा नाही. तसं तर कधीच करायचा नसतो, पण किमान संकल्पयुक्त सेवा करताना या सगळ्या गोष्टींपासून लांब राहायचं असतं. तुमच्यापर्यंत जर कोणी निंदा नालस्ती करायला आला तर आपले काम बंद ठेवायचे, त्याच्या होला हो करणं यात सुद्धा पाप आहे. हे चुकूनही करू नका, कारण यामुळे आपल्या पुण्याचा जो साठा आहे तो कमी होऊ लागतो. म्हणून आपल्याला काय करायचे आहे, संकल्पयुक्त सेवेमध्ये किंवा स्वामींची कोणतीही अशी मोठी सेवा करण्याअगोदर 1 माळ श्री स्वामी समर्थ जप आणि 1 वेळा स्वामी स्तवन म्हणायचं आणि 1 मांडी पारायण
म्हणजे एकदा बसले की 1 ते 21 अध्याय रोज असे 21 मार्चपासून ते 10 एप्रिलपर्यंत तुम्हाला हे पारायण करायचे आहे. एक मांडी पारायण देवासमोर बसू शकता. तुम्हाला बसता येत नसेल तर खुर्चीत बसा, सोफ्यात बसा, कुठेही बसा. तुमच्या मनामध्ये तुमच्या डोळ्यांसमोर देव असू दे. तुमच्याकडे मूर्ती फोटो असली तर उत्तम, नसेल तरी चालेल. अगदी तुमच्याकडे ग्रंथ नसले तरी चालेल. तुम्ही मोबाईलमध्ये काढून ते वाचू शकता. कारण आपल्या मनात स्वामी आहेत, चराचरात कणाकणात स्वामी आहेत. स्वामी ब्रह्मांड नायक आहेत. त्यासाठी कुठलीही मोठी मूर्ती पूजा अभिषेक याची सुद्धा गरज नाही. फक्त मनापासून तुमचे दोन्ही हात जोडा. स्वामी जमेल तसे साधीसुधी पूजा करते आहे, त्याचा स्वीकार करा. ज्यांना संकल्पयुक्त करायचे नाही आहे त्यांनी ही सेवा करू शकता. 21 पारायण तुम्ही अखंड करू शकत असाल तर अखंड करा. तुम्ही स्वामी समर्थांचे पारायण करा. अन्यथा तुम्हाला जमतील तसे. स्वामी मी या दिवसात 3, 5, 7, 11, 21 असे पारायण करेल असे तुम्ही सांगू शकता. या दिवसात तुम्ही 7 म्हणजे 3 दिवसाला 1 पारायण असं सुद्धा करू शकता. रोज 1 अध्याय वाचून 21 दिवसात 1 पारायण सुद्धा करू शकता. म्हणजे अगदी सोप्यात सोपी आणि मोठी अशा तिन्ही सेवा तुम्हाला सांगितल्या. या सेवेमुळे तुमच्या आयुष्याचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी तुमचं म्हणणं नक्की ऐकतील. कारण स्वामी सारामृत स्वामी सेवेतलं महत्त्वाचं मूळ आहे, अमृत आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही ही सेवा अवश्य करा. सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की या सेवेपासून वंचित राहू नका. सुतक आले, अडचण आली तरीही घाबरून जाऊ नका. तुम्ही या काळात तुमच्या मोबाईलवर स्वामी सारामृत वाचू शकता. तुम्ही पारायणामध्ये खंड पडू देऊ नका. मोबाईलला हात लावायला बंदी नाही. मोबाईलवर तेवढे दिवस त्या दिवशी 21 अध्याय वाचायचे. सुतक पिरियडमध्ये काही येऊ दे, नामस्मरण करू शकता. आणि ज्यांना देवासमोर बसून संकल्पयुक्तच ही सेवा करायची आहे त्यांनी पिरियड आलेच तर ते 4 दिवस ही सेवा करू नये. त्यांनी पुढे काय करावे तर दररोज 2 वेळा त्या 4 दिवसांचा गॅप नंतर भरून काढायचा. म्हणजेच पूर्ण 2 दिवसात 2 वेळा असे 21 अध्याय वाचून तुमची सेवा पूर्ण होईल. तुमच्या लक्षात आलंच असेल की सेवा कशी करायची, काय माहिती आहे. बरेच कमेंट्स आले की ताई प्रकट दिनाचा व्हिडिओ बनवा. काही कारणामुळे उशीर झाला त्याबद्दल माफी असावी. पण याच्यापुढे प्रकट दिनाविषयी चांगले व्हिडिओ मी जरूर घेऊन येईन. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू